महत्त्वाची बातमी सुरुवातीला पाहूयात। कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवरती हल्ला झालाय। कॅनडामधील कॅफेवरती गोळीबार झालेला आहे। गाडीतून आलेल्या अज्ञातांनी हा गोळीबार केलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवरती हल्ला झालाय। कॅनडामधील कॅफेवरती गोळीबार झालेला आहे। गाडीमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केलाय। कपिल शर्मा हा कॉमेडियन म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्याचा हा कॅफे कॅनडामध्ये आहे। त्याच्याच कॅफेवरती गोळीबार झालेला आहे। गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केलाय। मयूर बोरसे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। मयूर, नेमकं काय घडलं? तृप्ती सरे या ब्रिटिश कॅनडामधल्या ब्रिटिश कोलंबिया परिसरात ही घटना घडली आहे। कपिलने नुकताच काही दिवसांपूर्वी कॅप्स कॅफे नावाचा एक कॅफे तिथे उघडला होता, जिथे बऱ्याच भारतीयांनी आणि कॅनेडियन नागरिकांनी हजेरी लावली होती। बरेचसे सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल होत होते, रील्स व्हायरल होत होत्या आणि तो कॅफे थोड्याच काळात नावारूपाला आला होता, कारण कपिल शर्मा हा भारतातला एक मोठा सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो। पण त्याने काही वर्षांआधी केलेल्या काही वक्तव्यांचा निषेध म्हणून बब्बर खालसा इंटरनॅशनलशी जोडला गेलेला आणि NIA कडून वॉन्टेड म्हणून जाहीर करण्यात आलेला हरजित सिंग लड्डी याने या घटनेची जबाबदारी घेतली आहे। आपण या कॅफेवर फायरिंग केल्याचं त्याने म्हटलंय। अर्थात तिथे गर्दी नव्हती। रात्रीच्या वेळी ही फायरिंग आपण व्हिज्युअल्स मध्ये बघू शकतो। रात्रीच्या वेळी ही फायरिंग झाल्यामुळे तिथे कोणती जीवितहानी झालेली नाहीये, पण दहशत निर्माण करण्याचा हा आणखी एक प्रयत्न खलिस्तानवाद्यांकडून करण्यात येतोय। भारतीय सेलिब्रिटीच्या हॉटेलवर, कॅफेवर असा हल्ला करणं हे आंतरराष्ट्रीय ज्याला NIA कडून मोस्ट वॉन्टेड असं जाहीर करण्यात आलेले हे सगळे दहशतवादी खलिस्तानवादी हे सातत्याने अशा काहीतरी कुरघोड्या करत असतात। त्याचाच एक भाग हा म्हणावा लागेल। निश्चित। मयूर, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता। तर कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधल्या कॅफेवरती हा हल्ला झालेला आहे। अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला।